नमस्कार मुलांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तुमच्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला उपयोजित लेखनावर आधारित कथालेखन हा भाग आहे. या कथालेखनावर आधारित परीक्षेत 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. आज आपण हे कथालेखन कसे करायचे आहे याविषयी चर्चा करणार आहोत. आज हम कथालेखन कैसे लिखते हैं इसके बारे में डिस्कस करेंगे. बच्चों, कथालेखन करते समय कुछ नियमों का ध्यान रखना आवश्यक आहे. कथालेखन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. नंबर 1, दिलेले सर्व मुद्दे लक्षपूर्वक वाचून कथेचा आराखडा समजावून घ्यावा. मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी. मुलांनो, तुम्हाला कोणतीही कथा दिलेली असेल, ती कथा सर्वात प्रथम समजून घ्या. बच्चों, पहले कथा समझ के लीजिए. 2, कथेतील स्थळ, पात्रे यांना नावे द्यावीत. संपूर्ण कथा भूतकाळात लिहावी. बच्चों, स्थळ यानी प्लेस, पात्रे यानी कैरेक्टर्स. आपको जो कथा दी गई है उसमें प्लेस, कैरेक्टर्स के नाम लिखना आवश्यक है. और इतना ही नहीं, पूरी कथा भूतकाल यानी पास्ट टेंस में होनी चाहिए. सर्व गोष्ट भूतकाळात असावी. 3, कथेची सुरुवात आकर्षक असावी. आवश्यकतेनुसार कथेत संवाद असावे. यानी बच्चों, स्टोरी राइटिंग की स्टार्टिंग जो है वो आकर्षक यानी अट्रैक्टिव होनी चाहिए. और इतना ही नहीं, जो कैरेक्टर आप लोगों ने यूज़ किए हैं उसमें डायलॉग भी होने चाहिए. 4, कथेचा शेवट परिणामकारक असावा. आवश्यक तेथे परिच्छेद पाडावे. जो स्टोरी राइटिंग है उसका एंड अच्छा होना चाहिए और जो स्टोरी राइटिंग है वो पैराग्राफ वाइज लिखी है. 5, कथेचा समारोप केल्यावर तात्पर्य म्हणजे कथेतून काय शिकवण दिली आहे ते लिहावे. यानी बच्चों, स्टोरी के एंड में मोरल लिखना बहुत इम्पॉर्टेंट है. कथा पूरी लिखिए और उसके बाद स्टोरी का मॉरल दीजिए. 6, कथेला योग्य शीर्षक द्यावे. त्यासाठी म्हणीचा वापर केल्यास हरकत नाही. शीर्षक यानी टाइटल. बच्चों, स्टोरी राइटिंग करने से पहले आप लोग को टाइटल देना है. ये टाइटल 2 या 3 शब्दों में होना चाहिए. और टाइटल लिखने के लिए अगर आप स्लोगन्स का 1 सेंटेंस स्लोगन का इस्तेमाल करते हो तो भी चलेगा. स्लोगन्स यानी म्हणी या ठिकाणी आपल्याला शीर्षकच्या रूपात लिहायचे आहे. तो बच्चों, कथालेखनवर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप यानी बोर्ड की एग्ज़ाम में कथालेखन पर किस प्रकार के टाइप के प्रश्न पूछे जाते हैं इसकी चर्चा करेंगे. 1, कथा बीजावरून कथालेखन. कथा बीजावरून कथालेखन यानी बच्चों, आप लोग को उस स्टोरी से रिलेटेड 3 या 4 सेंटेंस रहेंगे. आपको ओन आइडियाज़ में आपकी स्टोरी डेव्हलप करनी है. म्हणजे मुलांनो, या ठिकाणी 2 ते 3 वाक्य तुम्हाला दिली जातील. त्या कथेशी संबंधित तुम्हाला ती 3-4 वाक्यांचा आधार घेऊन ती स्टोरी डेव्हलप करायची आहे तुमच्या ओन वर्ड्समध्ये. 2, शीर्षकावरून कथालेखन. यानी बच्चों, यहाँ पर आप लोग को टाइटल दिया जाएगा, सिर्फ टाइटल, शीर्षक दिया जाएगा. उस शीर्षक को ध्यान में रखकर आपकी ओन आइडियाज़ यूज़ करके आपको आपकी स्टोरी जो है ओन आइडियाज़ में लिखनी है. ओन आइडिया यूज़ करके आपको स्टोरी डेवलप करनी है. यहाँ पर हर एक स्टूडेंट की स्टोरी ओन आइडियाज़ से लेकर अलग अलग रहेगी. 3,
दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करणे। शब्द यानी कुछ शब्द दिए जाएंगे आप लोग को, 4 या 5 शब्द दिए जाएंगे। उस शब्दों का इस्तेमाल उस स्टोरी में होना चाहिए और आपको आपकी स्टोरी डेवलप करनी है। अलग अलग आइडियाज़ लेकर आप अपनी स्टोरी लिख सकते हो। 4 मुद्द्यांवरून कथालेखन, यानी बच्चों यहाँ पर आप लोग को पॉइंट्स दिए जाएंगे। उस पॉइंट्स को पढ़कर आपको अपनी स्टोरी ओन वर्ड्स में डेव्हलप करनी है। सारे पॉइंट्स, सगळे मुद्दे तुमचे त्यामध्ये इन्वॉल्व झाले पाहिजेत। सारे पॉइंट्स आपके उस स्टोरी में इन्वॉल्व होने चाहिए। 5 अपूर्ण कथा पूर्ण करणे, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे। म्हणजे मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला अपूर्ण कथा दिली जाईल, त्या कथेशी संबंधित स्टार्टिंगची 4 ते 5 सेंटेन्स दिले जातील आणि ती तुम्हाला त्याचा आधार घेऊन, सपोर्ट घेऊन तुम्हाला ती पूर्ण कथा लिहायची आहे किंवा तुम्हाला शेवट दिला जाईल। अशा प्रकारे कावळ्याने, उदाहरणार्थ अशा प्रकारे कावळ्याने आपली युक्ती वापरून मटक्यातील पाणी पिऊन घेतले, म्हणजेच हा उत्तरार्ध आहे, तुम्हाला स्टार्टिंग लिहायची आहे। यानी बच्चों यहाँ पर आप लोगों को स्टार्टिंग दी जाएगी, आपको उस स्टार्टिंग का इस्तेमाल करके एंड तक स्टोरी डेवलप करनी है, या एंड दिया जाएगा स्टोरी का, उस एंड को सही से समझकर स्टार्टिंग से उस एंड तक आपको स्टोरी डेवलप करनी है। अशा प्रकारे तुम्हाला अपूर्ण कथा पूर्ण करणे यावर आधारित प्रश्न विचारला जाईल। 6 वरीलपेक्षा वेगळ्या सर्जनशील पद्धतीनेही कथालेखनाची कृती विचारली जाऊ शकते। यानी बच्चों, इन 5 टाइप के सवालों के अलावा आप लोग को अलग तरीके से भी स्टोरी राइटिंग पर सवाल पूछा जा सकता है। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे कथालेखन, ये स्टोरी राइटिंग जो है 80 to 100 शब्दों में होनी चाहिए। यानी बच्चों 80 ते 100 शब्द में ये स्टोरी डेवलप होनी चाहिए। ही कथा जी आहे ती 80 ते 100 शब्दापर्यंत 5 गुणांसाठी झाली पाहिजे। चला तर मुलांनो, आता कथालेखनाशी संबंधित आपण एक प्रश्न अभ्यासूया। हा प्रश्न तुमच्या मराठी वर्कबुकमध्ये पेज नंबर 22 वर आहे। हे कथालेखन झाल्यावर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे। आप लोग को पेज नंबर 22 वर्कबुक का कंप्लीट करना है। तर मुलांनो, प्रश्न असा आहे, प्रश्न 1, पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा। मुद्दे: अनाथ मुलगा, रोज सकाळी वर्तमानपत्रांचे वाटप, दुपारी शाळेत, रस्त्यात एक पाकिट मिळते, वर्ग शिक्षकांकडे देतो, पाकिटावर मालकाचे नाव व पत्ता, पोलीस चौकीत देणे, योग्य व्यक्तीस हरवलेली वस्तू मिळणे, मालकाचा आनंद, शाबासकी, मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे। तात्पर्य: ये स्टोरी हमें अब डेवलप करके लिखनी है भूतकाल में। आता ही गोष्ट, ही कथा आपण मुलांनो भूतकाळमध्ये कशी लिहितात ते अभ्यासूया। सबसे पहले शीर्षक लिख दीजिए, टाइटल लिखिए। सगळ्यात प्रथम शीर्षक द्या, जसे मी या ठिकाणी लिहिले आहे, रामचा प्रामाणिकपणा। प्रामाणिकपणा मीन्स हॉनेस्ट। कानपूर नावाच्या शहरात राम नावाचा 10 वर्षाचा मुलगा राहत होता। तो खूप हुशार होता। या जगात त्याचे कोणीच नव्हते। एका गरीब कुटुंबाने त्याचा सांभाळ केला होता। रामला शिकायची फार आवड होती। स्टोरी इस प्रकार है कि कानपुर नाम के शहर में राम नाम का एक अनाथ लड़का था जिसका कोई नहीं था। एक गरीब फैमिली ने उसको संभाला था। उसे पढ़ने लिखने की बहुत हैबिट थी। रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप तो करायचा, दुपारी शाळेत जायचा। एके दिवशी राम शाळेत जाताना त्याला रस्त्यात एक पैशांचे पाकिट मिळाले। त्या पाकिटात बरेच पैसे होते। तो बच्चों रोज़ सुबह वो न्यूज़पेपर डिस्ट्रीब्यूशन के लिए घर घर जाता था और दोपहर को स्कूल में जाता था।
एक दिन स्कूल में जाते समय उसे रास्ते पर एक पैसों से भरा हुआ पॉकेट मिला। उसमें उसने देखा तो बहुत सारे पैसे थे। थर्ड पॅरेग्राफ, रामने शाळेत गेल्याबरोबर आपल्या वर्गशिक्षकांकडे ते पाकिट दिले. वर्गशिक्षकांनी त्या पाकिटात मालकाचे नाव आणि पत्ता असलेले कार्ड पाहिले. शिक्षकांनी ते पोलीस चौकीत दिले. तो बच्चों, राम ने वो रास्ते पर गिरा हुआ पॉकेट उठाया और स्कूल में जाते ही अपने क्लास टीचर को, वर्ग शिक्षक यानी क्लास टीचर को दिया. क्लास टीचर ने पॉकेट खोल के देखा तो उसमें बहुत सारे पैसे भी थे और एक नाम और एड्रेस रखा हुआ एक कार्ड भी था. क्लास टीचर ने तुरंत वो पॉकेट पुलिस चौकी में जाके दिया. नेक्स्ट पॅरेग्राफ, ज्या पाकिट मालकाचे ते होते तो शहरातील मोठा उद्योगपती होता. पोलिसांनी ते पाकिट मालकास परत केले. तो फार आनंदी झाला. आपले पाकिट एका गरीब राम नावाच्या मुलाला मिळाले आणि ते त्याने प्रामाणिकपणे आणून दिले. ते पाहून मालकाने रामला शाबासकी दिली. रामला बक्षीस तर दिलेच, पण त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली. तो बच्चों, क्लास टीचर ने वो पॉकेट जैसे ही पुलिस चौकी में जाकर दिया तो वहाँ पर मालिक आ गए. पुलिस ने मालिक को बुलाया. वो मालिक जो था वो दूसरा तीसरा कोई नहीं बच्चों, उस शहर का बड़ा एक बिजनेसमैन था, अमीर बिजनेसमैन. उसने पाकिट में पैसे जैसे कि वैसे देखे. वो बहुत खुश हुआ और मेरा पॉकेट एक गरीब राम नाम के लड़के को मिला है ये जानकर राम को उसने शाबाशी दी. और इतना ही नहीं, आगे जितना भी वो पढ़ेगा उसकी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी भी उस अमीर आदमी ने संभालने की जिम्मेदारी ली. तात्पर्य मीन्स मॉरल ऑफ द स्टोरी, प्रामाणिकपणाचे फळ नेहमी चांगले असते. मीन्स मॉरल ऑफ द स्टोरी है बच्चों कि हॉनेस्टी का फल हमेशा अच्छा ही रहता है. तर मुलांनो, आपण आता चर्चा केलेली जी कथा आहे ही पुन्हा वाचून घेऊया. रामचा प्रामाणिकपणा. पॅरेग्राफ, कानपूर नावाच्या शहरात राम नावाचा 10 वर्षाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता. या जगात त्याचे कोणीच नव्हते. एका गरीब कुटुंबाने त्याचा सांभाळ केला होता. रामला शिकायची फार आवड होती. नेक्स्ट पॅरा, रोज सकाळी वर्तमानपत्रांचे वाटप तो करायचा. दुपारी शाळेत जायचा. एके दिवशी राम शाळेत जाताना त्याला रस्त्यात एक पैशांचे पाकिट मिळाले. त्या पाकिटात बरेच पैसे होते. नेक्स्ट पॅरेग्राफ, रामने शाळेत गेल्याबरोबर आपल्या वर्गशिक्षकांकडे ते पाकिट दिले. वर्गशिक्षकांनी त्या पाकिटात मालकाचे नाव आणि पत्ता असलेले कार्ड पाहिले. शिक्षकांनी ते पोलीस चौकीत दिले. लास्ट पॅरेग्राफ, ज्या पाकिट मालकाचे होते तो शहरातील मोठा उद्योगपती होता. पोलिसांनी ते पाकिट मालकास परत केले. तो फार आनंदी झाला. आपले पाकिट एका गरीब राम नावाच्या मुलाला मिळाले आणि ते त्याने प्रामाणिकपणे आणून दिले. हे पाहून मालकाने रामला शाबासकी दिली. रामला बक्षीस तर दिलेच, पण त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली. तात्पर्य, प्रामाणिकपणाचे फळ नेहमी चांगले असते. बच्चों, ये जो स्टोरी राइटिंग है ये आपको आपके वर्कबुक में पेज नंबर 22 पे क्वेश्चन सॉल्व करना है. होमवर्क, राइट द स्टोरी इन मराठी वर्कबुक पेज नंबर 23. प्रश्न, खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती पूर्ण करा. बच्चों, यहाँ पर आप लोग को मराठी वर्कबुक में पेज नंबर 23 पे जो कथा लेखन का क्वेश्चन है वो होमवर्क के तौर पर है. वो आप लोग को आपकी ओन आइडियाज़ लेकर पास्ट टेन्स में स्टोरी लिखनी है. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण कथालेखन हा उपयोजित लेखनाचा भाग अभ्यासला. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.